त्याप्रमाणे साधारण 2-3 दिवसांनी श्वेताने फोन केला देशपांड्यांकडंच. परत देशपांडे बोलवायला आले, अरे त्याच बाईचा परत फोन लागली वाटतं तुला नोकरी. म्हणला नाही हो, इंटरव्ह्यू झाला, काय असेल ते कळवण्याकरता फोन केला असेल, मी फोन घेऊ का. फोन घेतला, कळलं की बुवा तिनं सांगितलं की बुवा ब्ल्यू रिड संध्याकाळी 7 वाजता ये, माझे वकील उपस्थित असणार, तुला तुझ्यातर्फे कोणी वकील. म्हणला बाई मला इथं 2 वेळचं खायला पैसे नाही, वकील कुठनं आणणार आहे, तुमचा वकील जे ठरवल ते मला मान्य असेल. इथं माझ्याकडं चोरी जायला किंवा माझ्याकडं लुटायला आहे काय. नंगा नहाएगा क्या और निचोडेगा क्या, माझ्याकडं जाण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे. तर म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि देशपांडे काकांकडं मात्र न बघता निघून गेला की परत आपण काहीतरी बोलायचं मात्र उचकायचं, जाऊ दे म्हणू दे. परत घरी आला, परत पहिलीच सगळा सीन, गादी खालती कपडे चकाचक करून टकाटकमध्ये परत ब्ल्यू रिडला. ह्या वेळेला मात्र जो वकील होता तो गोरा बोबरा उंच चांगला 50शीचा 50-55 वयाचा टकलू होता. त्यांनी कायद्याच्या भाषेत त्याला समजून सांगितलं, हे जे तुम्ही करता हा तसा बेकायदेशीर व्यवहार आहे, पण तो कायद्याच्या अटी आणि फटींमध्ये बसवण्याकरता मी तुमच्या दोघांतर्फे एकच वकील आहे. तर तुम्ही पहिले डायव्होर्स पेपरवर सही करून ठेवली किंवा हे केलं की आपण तुमची नोटीस उद्या देणार आहोत. उद्या लग्नाची नोटीस दिल्यानंतर साधारणतः 1 महिन्यानंतरची तारीख मिळते आपल्याला रजिस्ट्रारकडनं. त्या महिन्याभरामध्ये तुम्हाला तुमचे बाकीचे सगळे कायदेशीर कागदपत्र पूर्ण करायचे आहेत. म्हणजे डायव्होर्स नोटीस, MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, समजूत पत्र कायद्याच्या भाषेत, हे सगळं पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या एकमेकांच्या अटींच्या दृष्टिकोनानं काय काय काम करता येईल ते सगळं करायचं आहे. तुमच्या लग्नाला तुमच्यातर्फे कोण हजर राहणार आहे. हा म्हणला माझी आजी, दुसरं कोण राहणार आहे. पण तुम्ही त्यांना सांगणार काय ते मी बघतो साहेब, माझी काळजी करू नका, बाईंचंच विचारा. तिनं सांगितलं माझ्या 2 मैत्रिणी येणार आहेत आणि एका मित्राला मी ह्याच्यातर्फे सही करायला बोलवू शकते. झालं, त्यांनी सगळं हे ठरवून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी रितसर नोटीस न्यायालयात जाऊन दिली लग्नाची आणि 1 महिन्यानंतर रजिस्ट्रारने बोलवलेलं आहे. त्या महिन्यामध्ये काम करायचं म्हणून त्या महिन्यामध्ये त्यांनी मग ते पहिले डायव्होर्स पेपर त्या वकिलांनी तयार केले, दोघांनी वाचून घेतले, दोघांना अटी मान्य झाल्या की डायव्होर्स हे करायचं. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग डायव्होर्सवर त्यांनी सही केली. त्यांनी MOU तयार केला, समजूत पत्र. त्यात त्याने ते मेन्शन केलं की यांच्या डायव्होर्सच्या 3 महिने आधी ह्याला मिस्टर अमर यांना कायमस्वरूपी नोकरी व राहायची जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी श्वेताची असेल. हा बिचारा तेवढ्या याच्यात समाधानी झालेला होता, याला काही बाकी नको होतं. त्यामुळं ते MOU मध्येही सह्या बिया झाल्या, त्या नोटराईज झाल्या, सगळं झालं. नोटराईज झाल्यानंतर एक दिवस त्याला शेखर म्हणून मित्र भेटायला आला. तो आल्यानंतर त्याने त्याच्या घराकडं बघितलं, सगळं हे ते बघून त्याला म्हणलं मित्र जरा बाहेर चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हा म्हटलं आपण ओळखतो का एकमेकांना. तो म्हणला नाही, ओळख होईल, तुझ्या लग्नात साक्षीदार म्हणून मला सही करायची आहे. मग कोणाची सही करतोय हे तर बघायला पाहिजे ना, म्हणून आलोय. जसा तो विषय निघाला तसं त्यांनी पटापटापटा ड्रेस आवरला आणि त्याच्याबरोबर बाहेर आला. म्हणलं आपण कट्ट्यावर बसून बोलायचं का. शेखर म्हणला का आपण एखाद्या हॉटेलात बसून बोलू, माझ्याकडं पैसे नाहीत. चालेल, मी बिल भरेन, काळजी करू नको, चल. मग गेल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं की पैशाच्या मोहापायी एवढ्या स्तरावर उतरणं गरजेचं आहे का. अमरने सगळी त्याची कहाणी सांगितली. शेवटची सुटलेली नोकरी, आजीचं चाललेलं आहे, दोघांचं अर्धपोटी राहणं, आता हे सगळं ठरल्यापासून निदान पोटभर खायला तरी मिळतंय, 2 वेळचं आम्ही जेवतोय. त्याच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा शेखरला भिडला.
तर म्हटलं ह्या सगळी कामं करून देण्याच्या बदल्यात मी फक्त एक कायमस्वरूपी नोकरी मागितली हो, काही चूक केली आहे का? तो हसला. बावळा आहेस, बावळा आहेस. तुझ्या नशिबात करोडो रुपये ठेवले गेलेले होते, पण कुबेराच्या घरी जाऊन केळं खाण्याची श्रीमंती मागणारा तुझं तूच रे बाबा, तुझं तूच. ठीक आहे, याने अहो मला तुझा प्रामाणिकपणा पटला, तुझी सत्य स्टोरी पटली, मी येईन सही करायला. पण एक सांगतो, मी ही अपेक्षा करतो की आमच्यात आल्यानंतरही तू तुझं हे वेगळेपण टिकवून धरशील. आम्हाला त्याचं बोलणं काही कळलं नाही, पण त्यांनी मान डोलवली. झालं यथायोग्य वेळी रजिस्ट्रारसमोर या दोघांनी लग्न केलं. आजी भरून पावली, चांगली सुनबाई मिळवली. 4 वेळा तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरून कपाळावरनं बोट मोडून घेतली स्वतःची, आणि तिच्या जुन्या घराला कुलूप लावून दोघंही सासूरवाडीला राहायला गेले. गेल्या गेल्या मावशी आणि आत्यांनी गजब केला. एवढं काय होतं, लपून छपून लग्न करायची काय गरज होती, आम्हाला सांगित, आम्ही काय नाही म्हणलं असतं का? पण या पोराची लायकी काय, हा काय आपल्या स्टेटसला शोभणार आहे काय? ते काका आणि आतोबांनी तर त्याला लाथ घालून हाकलून द्यायची भाषा केली. मग पोलिसात कळवतो, सगळं कायदेशीर होतं. वकील साहेबांनी सांगितलं सगळं कायदेशीर आहे, पोलीस काय करणार आहेत? दोघांनी स्वखुशीनं लग्न केलेलं आहे. हो ना करता करता काकांनी आणि आतोबांनी त्याला घरात घेतला. आजीला आजीची एक खोली दिली. हे दोघं नवरा बायको श्वेताच्या खोलीत ॲडजस्ट झाले म्हणजे काय, खोलीला अटॅच असलेल्या बाल्कनीमध्ये हा जाऊन झोपायचा रात्री. आयुष्य गरिबीत गेलेलं असल्यामुळं सकाळी नळाच्या पाण्याच्या आवाजाने उठणारा हा अमर 6 वाजता उठायचा आणि परत खोलीत यायचा. उलट हिला जागी करून दोघं आवरून खालती यायचे हॉलमध्ये. मग एक दिवस टेस्ट हे करता करता त्यांनी पहिला प्रश्न आतोबाला विचारला, म्हणलं तुमचे काय वंशपरंपरागत आत्या हे आहे का? म्हणजे काय नाही, तुम्ही यांच्याशी लग्न केल्यानंतर यांना घेऊन इथं भावाकडं राहता आहे, हिनं देखील लग्न करून मला इथं आणलं, म्हणजे असं प्रत्येकाने जावं आणि प्रत्येक मुलीनं जावं असं शोधून गडगडी कामाला आणलं आहे का, बसवायचं आहे का? त्याच्यावरती भडकली, दादा गेला नसता तर मी आले नसते. हो, दादा 25 वर्षापूर्वी गेला. तुम्ही तुमच्या घरात राहूनही हिचं हॉस्टेलमध्ये ठेवून शिक्षण पूर्ण करू शकला असता. बंगला बळकावण्याची काय गरज होती? त्याच्या आता म्हटले कळतात बोलणी कळतात आम्हाला. आमचं घर भाड्याने दिलेलं आहे, सध्या ते पूर्ण झालं, त्याचं ॲग्रीमेंट संपलं की आम्ही आमचे निघून जाणार आहोतच. आम्हाला काय तुमच्या संसारात इंटरेस्ट नाही आहे. झालं काका, मी काल तुमच्या भाडेकरूंशी जाऊन बोलून आलेलो आहे, ते या 8 दिवसात खोली खाली करत आहेत. तुम्ही तुमचं आवरायला घ्या. म्हणजे कसं, सन्मान आहे तोपर्यंतच बरं. त्याच्या आता भिकारड्या खूप बोलायला शिकला की तू जावई झाला म्हणून डोक्यावर बसू नको. डोक्यावर नाही बसलेलो काका मी फक्त सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतोय की आता तुमचा जाच व्हायला लागला आहे श्वेताला आणि मला देखील. मी या घराचा घर जावई आहे, तसंच मी या इस्टेटीचा उत्तराधिकारी आहे श्वेताचा नवरा म्हणून. तुम्ही नाही आहात, तुम्ही ट्रस्टी होतात. आता विश्वस्ताचं काम संपलेलं आहे. प्रॉपर्टी श्वेताच्या ताब्यात देऊन तुमचं जे काय मानधन आत्तापर्यंत तुम्हाला दरमहा मिळालेलंच आहे, व्यतिरिक्त काही हवं असेल तर ते मागून घेऊन आपल्या रस्त्याने जावं, हे जास्त उत्तम. हे सगळं बोलणं चालू असताना मावशी पटकन म्हणली, हो ना, मी तर पहिल्यापासून म्हणत होते, एक ती एवढीशी पोरगी सांभाळायला 4 लोक कशाला पाहिजेत, आम्ही दोघं बास होतो. तर ते हेही जबरदस्तीनं घुसले. मावशी, हाच नियम तुम्हाला देखील आहे बरं का. माग
तुम्ही ढेपेश्वरांचा वाडा विकत घेतला, त्यातला वरचा मजला तुमच्या ताब्यात ठेवला आहे, शिफ्ट व्हा आता, वेळ आली आहे ती. अमर एवढ्या लवकर तयार होईल हे श्वेतालाही वाटलं नव्हतं. पण अमनच्यात एक गुण चांगला होता, तो प्रत्येक गोष्ट पटकन पिकअप करायचा. साधारणतः 4 ते 5 महिन्यामध्ये श्वेताला तिचा बंगला पूर्ण खाली करून मिळाला. हा थोडंसं नाराजीनं, थोडंसं रागाने, थोडंसं कडकड करतच आतोबा आणि काका गेले. पण जाताना श्वेताने त्यांच्या हातावर घसघशीत एक छोटीशी सप्रेम भेट म्हणून 5-5 लाखाचे चेक ठेवलेले बघितल्यावर बराचसा रागही त्यांचा निवळला. कारण यापेक्षा जास्त काही कमवू शकू आपण या ट्रस्टी म्हणून राहून, असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे ट्रस्ट बोर्डकडं निवेदन गेलं, यांच्या सगळ्यांच्या सह्या गेल्या. निसर्गरित्या कारखाना, बंगला आणि सगळा बिझनेस श्वेता आणि अमर यांच्या ताब्यात आला. या सगळ्या गोष्टीमध्ये तो ताब्यात आल्यानंतर श्वेताच्या वकिलांच्या लक्षात आला की आलेला बिझनेस, टेक ओव्हर केलेला सगळा बिझनेस संपूर्णपणे सोडली श्वेताच्या हातात देणं, याबाबत आपण कुठलंच ॲग्रीमेंट केलं नाही. त्यामुळं आता कायद्याने 50% पार्टनर अमर झालेला आहे. त्यांनी ते श्वेताला बोलून दाखवलं. झालं, श्वेताची चिडचिड सुरू झाली. 1-2 महिने गेल्यानंतर अमरने सांगितलं की तू अशी तुसड्यासारखी का वागतेस किंवा काय हे मला माहीत नाही, पण एवढ्या 5-6 महिन्यामध्ये मी कधी तुझ्या बेडरूममध्येही आलेलो नाही. मी कायम आपल्या ठरलेल्या टर्म्स अँड कंडिशननुसार गच्चीत झोपतो, सकाळी 6ला येऊन तुला उठवतो, दोघं आपण आवरून खालती येतो, नवरा बायकोसारखे वागतो, पण नवरा बायको नाही आहोत हे मला कल्पना आहे. हां, एवढं आहे, गेल्या 6 महिन्यात तुझ्या म्हणजे 4 वेळचं छारी ठाव खायला मिळाल्यामुळं माझ्या आजीची प्रकृती चांगली झाली आहे, माझीही प्रकृती चांगली झालेली. तर आता राहिला प्रश्न, हा बिझनेस तुझा, हे करण्याचं काम तुझं आहे, मला त्यात इंटरेस्ट नाही आहे, मला परक्याच्या अन्नावर जगायची इच्छा नाही आहे, मला तू ठरल्याप्रमाणे परमनंट नोकरी दे, मी सगळा बिझनेस तुझ्या ताब्यात देऊन निघून जायला तयार आहे. त्यानंतर आपण कोर्टात डायव्होर्स दाखल करू.